आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरीकरांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेकांचे प्रश्न तात्काळ यामध्ये मार्गी लागले असल्याचं दिसून आलं। मुळे चिंदवडी आनामुळे म्हणतात त्यांना। बोला। नमस्कार। तो बदलण्याची कृपया विनंती केलेली आहे। चिंदरवली बागेमध्ये 2 वर्ष झाली अजून काय बदलण्यात आलेली नाही। तो कृपया बदलून मिळावा। पगार बोला। सर टीपीटीसी मध्ये आधीच 2 पोलीस पाटीलच्या गावाची होती। तर ही कुठची पद्धत आहे की लोकांच्या शेतामध्ये असलेले पोल बदलण्यासाठी बीबीसीकडे तुम्ही प्रस्ताव पाठवायचे? आमच्याकडे सध्या स्कीम नाही। त्या स्कीम नाही, पण तुम्ही पोल टाकताना विचार करा ना। तुम्ही वैयक्तिक घेऊ नका। तुम्ही पोल टाकताना शेतांना वाटेल तसे टाका आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना कळतं की ते पोल टाकलेले आहे आणि ते बाजूला करायचे त्यावेळी तुम्ही किती हजार रुपये घेता पोल मागे? ₹15 सर पकडले गेले नाही। हा आरोपी कोण आहे? सर हा चौथा आरोपी जो आहे अमन उर्फ ॲनी महादेव जाधव काटवली देवरूपचा आहे। हा फ्रॉडच आहे, नाशिकला पण अशा प्रकार। पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण इत्यादी नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत म्हणून पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते। त्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आपल्या समस्या पत्रकारांसमोर मांडल्या। आपण त्याला अटकावू शकतो। आता ह्यांना एक आपण आश्वासन असं देऊ की बाबा या महिन्याभरात आहेत त्याच्यापेक्षा जादा टीम करून त्याच्याकडे आपण जाऊ। ठीक आहे, आता त्याचं लोकेशन आणि काही स्टेटस होईल सर? नाही सर, तो आता हे निवेदन जे आहे ते मोजे पांगरी याच्यामध्ये 50,000 रुपयाचं पोल शिफ्ट करणे, त्यानंतर मोजे पांगरी संगमेश्वर व्होल्टेज असल्याने 37 लाख रुपये दिले। हे बी जर जनता दरबारमध्ये मंजूर करायला लागलो तर इथं सगळे 886 फक्त सरपंच येतील पुढच्या जनता दरबारला, लोक येणारच नाही। त्याच्यामुळे आपण एक थोडं जनता दरबार करताना सांगायला पाहिजे की विकास कामासाठी मी सगळ्यांना भेटत असतो, पण आपण इथं जर कोटी रुपये आपण मंजूर करायला लागलो तर जनता दरबारचा कन्सेप्टच बदल। ठीक आहे, कॉम्प्रोमाइज आहे, माझा फोन आला तरी करायचा। त्याचं कारण असं आहे, पाण्यामध्ये आणि रस्त्यामध्ये कसली राजकारण करत असेल। व्हिडिओ काय विषय माहिती आहे का तुम्हाला? तहसीलदार रत्नागिरी आहेत का? उद्या व्हिजिट करायची पुढच्या 2 दिवसामध्ये आणि त्यांना कनेक्शन द्यायचं। एक मेसेज जाऊ दे लोकांमध्ये की पाणी रस्ते पाहिजे। आता 1.25 किलोमीटरचा रस्ता असेल तर सगळ्यांच्या संमती आहे का? मग ते संमतीपत्र घ्यायला लागेल ना पहिलं। हो, संमती लागेल। आणि आताच माझ्याबरोबर नवीन जी योजना आली पाळण योजना, त्याचे अध्यक्ष पण माझ्याबरोबर होते। कुटुंबाची चौकशी करणं, जे 2 जामीन झाले त्यांचा जामीन रद्द करणं आणि प्रांत साहेबांनी मातीवर विक्री करून तुमचे पैसे परत देणार। ते किती पैसे मिळतील काय मिळतील हे मला माहित नाही, त्यांना माहिती असते। ठीक आहे, ओके, चला, थँक्यू सर। थँक्यू। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।